माझं नाव फरीदा लांबे। मी प्रथमची विश्वस्त आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उद्या 8 तारीख साक्षरता दिन आणि सर्व जगात साक्षरता दिन पाळला जातो। आणि साक्षरता दिनाच्या निमित्ताने मला फार आनंद वाटतोय की आज आम्ही एक मोठं अभियान मुंबईसाठी राबवत आहोत आणि ते अभियान आज लॉन्च झालेलं आहे आणि त्या अभियानाचं नाव आहे वाचन अभियान। ह्या वाचनाचं अभियानाचं नियोजन आम्ही गणपती उत्सवाच्या औचित्याने साधलं होतं, कारण मुंबईमध्ये गणपतीचं दर्शन आणि गणपती जेव्हा विराजमान होतात तेव्हा आपण सगळे मुंबईकर आनंदात असतो। मुलं मुली, आई वडील, आजी आजोबा सर्व ह्या गणपतीच्या दर्शनाला जातात आणि आम्हाला असं वाटतं प्रथम म्हणून की प्रत्येक मुलाला शिकायला पाहिजे। हल्ली आपण पाहत असाल की आपण सर्व लोक डिजिटल मोबाईल टीव्हीमध्ये जास्त व्यस्त असतो आणि पुस्तकांना थोडंसं आपण विसरलेलो आहोत। तेव्हा ह्या निमित्ताने आम्हाला तुमच्याकडून अशी विनंती आज आहे आणि आज आम्ही जो लॉन्च केला आहे कार्यक्रम की जिथे जिथे तुम्हाला मुलं सापडतील, मग तुमच्या घरी असतील, सोसायटीमध्ये असतील, वस्तीमध्ये असतील, शेजारी असतील, अशा मुलांना भेटा आणि ह्या मुलांना तुम्ही एक गोष्ट किंवा काहीतरी वाचून दाखवा आणि तुम्हाला आजच्या दिवसाला इतकं बरं वाटेल की मुलांचं हास्य बघून तुम्ही स्वतःच समाधानी व्हाल। ह्या संबंध अभियानाचं उद्घाटन आज मी फार आनंदात आहे, कारण सुप्रिया सुळे ज्या आमच्या MP आहेत त्यांनी लॉन्च केलेलं आहे आणि त्या सतत साक्षरता महिलांबरोबर काम ह्यांचं हे करत राहिल्यात। तसंच एकदाची गोष्ट ही फिल्म जी शिक्षणावर आणि ह्याच मुद्द्यावर आहे असे प्रख्यात सिनेस्टार सुमित राघवन ह्यांनीसुद्धा ह्या संबंध अभियानाला शुभेच्छा दिल्यात आणि आम्हाला चांगली त्यांनी साथ दिली आहेत। तेव्हा मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जा, मुलांना भेटा, मुलांबरोबर बसा आणि हे पुस्तक गोष्ट वाचा आणि जर तुम्ही केलं आणि आम्हाला सर्वांना जर हा व्हिडिओ पाठवलात तर आम्हाला सर्वांनाच बरं वाटेल। आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली आणि ती मला सांगावी वाटते तुम्हाला की ह्या अभियानात आत्तापर्यंत आमच्याकडे 25,000 युवकांनी आणि व्हॉलंटियर्सनी नोंद केलेली आहे आणि हे सगळं बघून हा उत्स्फूर्त सहभाग त्यांचा बघून मला असं वाटतं की आणखीन पण हा अभियान वाढू शकतं आणि तुमच्यासारखे अनेक लोक ह्या अभियानात जोडतील अशी मी आशा व्यक्त करते। थँक्यू।